आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। नाशिकमध्ये भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटींचा घोटाळा। बेकायदेशीररित्या भूसंपादन करून कंत्राटदारांना 800 कोटी रुपयांची खैरात। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर आरोप। मुंबईच्या घाटकोपरमधील एका गुजराती बहुल सोसायटीत मराठी पत्रकं वाटण्यास विरोध। संजय दिना पाटलांची प्रचार पत्रकं वाटण्यास विरोध। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप, तर पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला। बारामतीत प्रचारादरम्यान मडकं फोडण्याचा व्हिडिओ व्हायरल। अजित पवार गटातील समर्थकांकडून मडकं फोडण्याची अनोखी पद्धत। रोहित पवारांनी भर सभेत मडकं फोडल्याचा व्हिडिओ दाखवला। मलिदा गँगच्या सदस्यांनी मडकं का फोडलं? मडकं कधी फोडलं जातं माहित नाही का? रोहित पवारांचा सवाल। कुणीतरी चौकात मडकं फोडत असल्याची तक्रार मिळाली, मात्र मला त्याबद्दल माहित नाही। मी कधीही कुणाचा अवमान केला नाही किंवा पातळी सोडली नाही। व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादांनी बनवलेला विकास कलश फुटू नये हा आमचा हेतू होता। मडकं फोडणाऱ्या रविराज तावरेंचं स्पष्टीकरण। तर रोहित पवारांना सीएम होण्याची घाई, त्यांच्याकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। तावरेंचा रोहित पवारांवरही आरोप। मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध। बारामतीच्या सभेत जे घडलं ते अघोरी विद्येतून जितेंद्र आव्हाडांचं ट्विट करत निशाणा। अजित पवार नाटकं करतात, मी कधी नाटकं केली नाही। रोहित पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। अजित पवारांनी रोहित पवारांची भाऊक झाल्याची केली होती मिमिक्री। रोहित पवार स्वतः एक गुंड, हा काय ट्विट गुंडाचे फोटो ट्विट करतोय? रोहित पवारांनी केलेल्या ट्विटवर अमोल मिटकरींची टीका, तर रविराज तावरेवर गोळीबार कुणी केला? मिटकरींचा सवाल। तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात। राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान। महायुतीकडील 7 तर महाविकास आघाडीतील 4 जागांचा समावेश। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे, रणजितसिंह निंबाळकर, प्रणिती शिंदेसह दिग्गज नेते रिंगणात। तब्येत अस्वस्थ वाटत असल्यानं पवारांचे आजचे कार्यक्रम रद्द। पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। 2 दिवस भाषण करण्यास पवारांना डॉक्टरांकडून मनाई। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संताप। महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची वडेट्टीवारांवर प्रतिक्रिया। माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, विरोधकांना टोला। आरएसएस आणि हेमंत करकरेंमध्ये संघर्ष सुरू होता। शत्रूविरोधात लढताना करकरे शहीद असं मी मानतो, तर मुश्रीफांच्या भावाने पुस्तक लिहिलंय, त्यांना प्रश्न विचारा। वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर। प्रचार समितीचा राजीनामा मी मागे घेतोय, काँग्रेस नेते नसीम खान यांची घोषणा। संजय राऊतांची शिंदे गटावर खालच्या शब्दात टीका। फडणवीसांची शिवसेना म्हणत संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। मुख्यमंत्री शिंदेंच्या आज दिवसभर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका। ठाणे, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम आणि भिवंडी लोकसभेसाठी बैठका। नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का। उमेदवारीवरून नाराज नेते विजय करंजकर यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश। अपक्ष अर्ज मागे घेऊन करंजकर गोडसेंना पाठिंबा देण्याची शक्यता। तिकीट नाकारल्यापासूनच करंजकरांच्या शिंदे गटात जाण्याच्या हालचाली। करंजकर पक्ष सोडणार या कल्पनेमुळेच त्यांचं तिकीट नाकारलं असेल। करंजकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर बडगुजरांची प्रतिक्रिया। शांतिगिरी महाराज नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम। गिरीश महाजन, दादा भुसे नाशिकमध्ये तळ ठोकून। नाशिक दिंडोरी मतदारसंघात अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस। अमोल कोल्हेंचा दिवार चित्रपटातील डायलॉग बोलत सरकारवर निशाणा। निलेश लंकेंच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये अमोल कोल्हेंची सभा। दिंडोरी मतदारसंघातून माकपची उमेदवारी मागे। माकपचे जेपी गावित आज दिंडोरीतून उमेदवारी अर्ज मागे घेणार। शरद पवार यांच्या शिष्टाईला यश। बीडमध्ये उद्या पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदींची सभा। अंबाजोगाईमध्ये सभेची जय्यत तयारी सुरू। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची आज सभा। खारघरच्या रामशेठ ठाकूर स्कूलच्या मैदानावर सभेचं आयोजन। महाविकास आघाडीचे संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर। खैरेंच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंच्या 2 सभा। जळगावमध्ये भाजप प्रवेशाआधीच खडसेंकडून सून रक्षा खडसेंचा प्रचार सुरू। चोपडामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, तर भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार दौरा करतोय खडसेंचं वक्तव्य।
मावळ मतदारसंघातील 3 उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस. वंचितच्या माधवी जोशी, महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना नोटीस. निवडणुकीतील दैनंदिन खर्चात तफावत आढळल्यानं नोटीस जारी. निवडणूक आयोगाची महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना नोटीस. तटकरेंकडून निवडणुकीचा खर्च अद्याप सादर नाही. असदुद्दीन ओवेसींचा छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यासाठी प्रचार. घरोघरी जात ओवेसींचा प्रचार सुरू. उज्ज्वल निकम यांचा विलेपार्लेमध्ये प्रचार. उज्ज्वल निकमांकडून मतदारांशी संवाद. पंकजा मुंडेंसाठी आमदार बबनराव लोणीकरांकडून प्रचार. माजलगावातील मतदारांशी लोणीकरांचा संवाद. मोदींसाठी काम करण्याचा आम्हाला आनंद. येत्या 7 दिवसात महायुतीच्या नेत्यांच्या सभांचा धडाका असणार. जळगावच्या महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांची माहिती. राजेंद्र गावित यांची नाराजी दूर. महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारात राजेंद्र गावितांची हजेरी. पालघर लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यानं राजेंद्र गावित नाराज होते. मावळमध्ये प्रचारासाठी आलेला गोविंदा पत्रकार परिषदेत श्रीरंग बारणेंचं नाव विसरला. आमदार उमा खापरेंकडून गोविंदाला नाव घेण्याची आठवण. बीडमधील 2 कोटींच्या चंदन जप्तीच्या प्रकरणातील बालाजी जाधव मुख्य आरोपी. बालाजी जाधव हा शरद पवार गटाचे नगरसेवक आणि बजरंग सोनावणे यांचा निकटवर्तीय. चंद्रपूरमध्ये आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी तब्बल 1.25 महिन्याने कारवाई. बनावट व्हिडिओ फॉरवर्ड केल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक. भाजपच्या तक्रारीनंतर अमोल वानखेडे, अरुण गायकवाड यांना अटक. नाशिकच्या गंगापूर रोडवरील आयसीआयसीआय बँकेत मोठी चोरी. बँकेतील तब्बल 4 कोटी 92 लाखांचं सोनं चोरीला. सीसीटीव्ही बंद असल्यानं अडचण. गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. नागपुरात पुढील 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. तर दुसरीकडे वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. सोलापूरमध्ये उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू. दिवसेंदिवस तापमानात वाढ. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. कोकण रेल्वेवर शुक्रवारी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. निवासर ते राजापूर रोड दरम्यान दुरुस्तीचं काम. 3 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. तर काही गाड्या उशिराने धावणार. रत्नागिरीत रामदास कदम यांच्या गावात लागणार विरोधी पक्षाचा बूथ. ठाकरे गटाच्या बूथसाठी उद्योजक सदानंद कदम स्वतः उपस्थित राहणार. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज. एकूण 2516 मतदान केंद्रावर पार पडणार मतदानाची प्रक्रिया. 23,72,000 मतदार बजावणार मतदानाचा अधिकार. धाराशिव लोकसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार. अवैध प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारासह अन्य ठिकाणी पोलिसांकडून कसून तपासणी. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी. मतदान केंद्रात सीसीटीव्हीसह इतर यंत्रणा कार्यान्वित. पोलीस प्रशासनही सज्ज. परभणीत 13,771 पीक विमा तक्रारी विमा कंपन्यांकडून रद्द. केवळ 12,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी ग्राह्य. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नांदेडच्या तरुण शेतकऱ्यानं शेवगा लागवडीतून कमावलं लाखोंचं उत्पन्न. 2 एकरात शेवगा असून आतापर्यंत 55,000चा खर्च.